निफाड तालुक्यातील खडक माळेगाव या ठिकाणी बिबट्याचा थरार थांबण्याचं नाव घेत नसून 19 जूनला दुपारी 2:30च्या दरम्यान देखील बागेमध्ये गवत कापत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात बाबूराव गंगाराम आहेर नंदीवाले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर आणि शरीराच्या इतर भागांवर खोल जखमा झाल्या आहेत। त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। खडक माळेगाव परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शुक्रवारी 5 जूनला या ठिकाणी एका पॉली हाऊसमध्ये शिरलेल्या बिबट मादीला वन विभागाने निफाड बचाव पथकानं सुरक्षितपणे पकडून वन उद्यानात हलवलं होतं। त्यानंतर अवघ्या 3 दिवसात सोमवारी 8 जूनला रामेश्वर शंकर शिंदे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 731 मधील कांदा चाळीच्या जाळीमध्ये आणखीन एक बिबट्या अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाली। संबंधित बिबट्यालाही वन विभागानं यशस्वीरित्या जेरबंद केलं होतं। मात्र लागोपाठ 2 बिबटे पकडल्यानंतरही परिसरात आणखीन बिबट्यांचा वावर असल्याचं आजच्या हल्ल्यामुळे स्पष्ट झालंय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी चिंता व्यक्त करण्यात येते। घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घोगे, वनपरिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाट आणि वनरक्षक विजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं। बचाव पथकातील ज्ञानेश्वर पवार, सादिक शेख, वैभव दोंड, विजय माळी, काशीनाथ माळी, शरद चांदोरे, सागर दुसिंग आणि भारत माळी यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे। दरम्यान परिसरामध्ये वारंवार घडणाऱ्या बिबट्यांच्या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे। शेतात काम करण्यासही भीती वाटत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। वन विभागानं तातडीनं परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, निफाड।